ऋग्वेद व अन्य 3 वेदांची निर्मिती नेमकी कधी झाली हे कोणालाच अचूक सांगता येत नाही. वेद हे जगातील सर्वात जुने वाङ्मय आहे हे मात्र सर्वांना मान्य आहे. देशावर इंग्रजांचे राज्य असताना ज्या पाश्चात्य अभ्यासकांनी वेदांचा अभ्यास केला त्यांच्या मते ऋग्वेद इसपू 1200 ते 1500 वर्षांपूर्वी रचण्यात आला असावा. लोकमान्य टिळकांच्या मते इसपू 4500 साली ऋग्वेदाची निर्मिती झाली. निलेश ओक पाटवतकर, रूपा भाटींच्या मते इसपू 21,000 वर्षे एवढ्यापूर्वी तो निर्माण झाला असला पाहिजे. भाषा जुनी होत गेली की ती दुर्बोध होत जाते. जेमतेम 700 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीची भाषाही जाणकारांना समजते. संत तुकारामांची गाथा, शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे, समर्थ रामदास स्वामींच्या भाषेतील अनेक शब्द सामान्य माणसाला कळू शकत नाहीत. त्यामुळे ऋग्वेद रचयित्यांना नेमके काय सुचवायचे होते हे समजून घेणे निश्चितच अवघड आहे. पाश्चात्य अभ्यासकांनी ऋग्वेदात आवर्जून घेण्यासारखे असे काहीही नाही, ती निसर्गाच्या विविध आविष्कारांची वर्णने आहेत असे मत मांडले. आपल्याकडील अनेकांनी ते मत उचलून धरले. वेदात जे काही दडले आहे त्याचा वेगळा अर्थ सुचविणारे वेदातील विज्ञान हे पुस्तक धनंजय देशपांडे यांनी लिहिले आहे. पुस्तकातून त्यांना नेमके काय सुचवायचे आहे हे मांडणारी काही सादरीकरणे यापुढे प्रसिद्ध केली जातील. जगातील अन्य अनेक अभ्यासक वेदांविषयी प्राचीन भारताने जगाला काय दिले याबाबत जे काही लिहितात ते प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवे. विल ड्युरंट हे जगप्रसिद्ध अमेरिकन इतिहासकार आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत की जी जगभर आदराने वाचली जातात. प्राचीन भारतीयांनी संस्कृतीचे बीज रोवले, जगभरात सर्वत्र नेले. मानव सुसंस्कृत शहाणा व्हायला हवा हे सुचवणारा भारत ही जगाची मातृभूमी आहे हे त्यांनी लिहून ठेवले आहे. अनेक युरोपीय भाषांचा उगम हा संस्कृतमधून झाला आहे हे त्यांना मान्य होते. अर्नॉल्ड टॉयनबी हे ब्रिटिश आहेत. ते इतिहासाचे अभ्यासक होते. त्यांचे लेखन जगभर वाचले जाते. ऋग्वेदाविषयी त्यांच्या मनात प्रेम होते, आदर होता. ऋग्वेदकर्त्यांनी जगाला संस्कृतीचे महत्त्वाचे धडे दिले. कार्ल सेगन हे कॉस्मॉलॉजी या विषयातील एक विलक्षण अभ्यासू असे व्यक्तिमत्व होते. त्यांची कॉस्मॉस ही मालिका जगभर आजही पाहिली जाते. सुमारे 1380 कोटी वर्षांपूर्वी बिग बँग झाला असला पाहिजे. भौतिकशास्त्रात तसे गणित मांडले जाते. ऋग्वेदात सुचवण्यात आलेला हा काळ 1340 कोटी वर्षे एवढा आहे. आजचे प्रगतशास्त्र महास्फोटाच्या काळाचे जे गणित मांडते त्याच्या जवळ जाणारा तर्क ऋग्वेदात हजारो वर्षांपूर्वी सुचवण्यात आला होता. भारताने जगाला शून्याची देणगी दिली. आज जी प्रगती झालेली दिसते त्यामध्ये शून्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे मत आइन्स्टाईन यांचे आहे. मार्क ट्वेन, रोमारोला, मॅक्स मुल्लर असे अनेक जाणकार वेदात जे काही मांडण्यात आले आहे त्याचे तोंड भरून कौतुक करतात. वेद, षडदर्शने, उपनिषदे आपल्या देशात निर्माण झाली. आजच्या प्रगत जगात विविध विषयात जे संशोधन केले जाते त्याबाबत आपल्या पूर्वजांना माहिती होती असा दावा बरीच भारतीय माणसे करतात. पण या प्राचीन वाङ्मयात नेमके काय आहे, त्याचे वेगळेपण कशामध्ये आहे हे त्यापैकी फार थोड्या माणसांना सांगता येते. हा विषय अभ्यासाशिवाय मांडता येणार नाही. पण त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. धनंजय देशपांडेंचे वेदातील विज्ञान हे पुस्तक अवश्य वाचा. त्यामागचा आशय समजून घ्या. महाविद्यालयातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे यासाठी त्यांना प्रेरित करा. भविष्यात जग कितीही प्रगत झाले तरी अखेर जगाला भारतीयांनी सुचवलेल्या मार्गाचाच अवलंब करावा लागणार आहे. वर्ल्ड हिस्ट्री हॅव वेस्टर्न ओपनिंग but it will have to have an Indian ending to save the human race from self-destruction in this atomic age.
The spiritual wisdom, tolerance, and inclusivity born from the Vedic Indian ethos is the critical alternative to the destructive nature of Western materialism. अर्नॉल्ड टॉयनबी यांनी हे नोंदवून ठेवले आहे. असतोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृदंगमय ही प्रार्थना ऋग्वेदकर्त्यांनी रचली आहे. कालातीत असणारे हे काव्य घराघरातून रोज म्हटले जायला हवे. या काव्याचा गूढार्थ समजून घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवा. देवानी आपल्या साऱ्यांना तशी बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण सारे मिळून करूया. धन्यवाद.